मित्रांनो, आपणा सर्वांनाच माहिती आहे की पैसा हे आपल्या जीवनात एक महत्त्वाचं साधन आहे, परंतु पैशाची सुरक्षितता आणि बचत याकडे आपल्यापैकी किती जण गांभीर्याने पाहत असतात। बचत आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण किती सजग आहोत, आज आपण जाणून घेणार आहोत की पैशाच्या बाबतीत जुने आणि नवे दृष्टिकोन कसे बदलले आहेत आणि या बदलांचा आपल्या आर्थिक समृद्धीवर कसा परिणाम होत असतो। योग्य प्रकारे बचत करणं आणि पैशांचा योग्य वापर करणं यामुळे आपण आर्थिक सुरक्षेला कसा मिळू शकतो हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। चला तर मग आर्थिक सुबत्तेकडे जाणाऱ्या या प्रवासाची सुरुवात करूया। या व्हिडिओत आपण काय पाहणार आहोत तर आर्थिक सुरक्षिततेसाठी बचत का महत्त्वाची आहे आणि ती साध्य कशी करता येईल, योग्य बचतीचे तत्व कोणते आहेत आणि कोणत्या प्रकारची बचत आपल्यासाठी अयोग्य ठरू शकते, समृद्धी आणि आर्थिक सुबत्तेसाठी जुना दृष्टिकोन कोणता होता आणि त्यात काय सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, पैशांबद्दलचा नवा दृष्टिकोन कसा विकसित करावा आणि तो आपल्या आर्थिक यशासाठी कसा उपयुक्त ठरू शकतो, सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणते बचत मार्ग सर्वात प्रभावी मानले जातात, बचतीचे योग्य नियोजन न केल्यास भविष्यात कोणत्या आर्थिक आव्हानांना सामोरे जाऊ लागू शकतो, जुना आणि नवा दृष्टिकोन वापरून कसा समतोल राखता येईल ज्यामुळे आर्थिक स्थिरता आणि सुरक्षितता मिळवता येईल। मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना। सुरुवातीला जाणून घेऊया सुरक्षिततेच्या दृष्टीने बचत करणे कितपत योग्य आहे। एका माणसाने सांगितलं की त्याला असं सांगण्यात आलं आहे की भविष्याच्या दृष्टीने पैशाची बचत करणे म्हणजे अनर्थाला आमंत्रण दिल्यासारखं आहे। जेवढा तुम्ही जास्त सुरक्षिततेचा विचार करता तेवढं तुम्ही असुरक्षिततेला आमंत्रण देता। त्यांचा प्रश्न असा होता की हे कितपत योग्य आहे आणि हे आकर्षणाच्या सिद्धांतामध्ये कसं सिद्ध होतो। आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला जे सांगण्यात आलं आहे ते योग्यच आहे। आकर्षणाच्या सिद्धांताप्रमाणे ज्या गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित करता ते होईल हेच बरोबर आहे। म्हणजे जर तुम्ही सारखं भविष्यात काहीतरी वाईट घडेल हा विचार करत असाल तर तुम्ही त्यालाच आकर्षित करत आहात। या विचारांमुळे तुमच्या भावनाही नकारात्मक होत असतील तर ती जास्त धोकादायक असते। अर्थात भविष्यात काही अनपेक्षित घडल्यास आपली तयारी ठेवणं किंवा पैशाची साठवण करून ठेवणं यात काही गैर नाही। एखाद्या वेळी असा विचार करून सुरक्षिततेच्या दृष्टीने पावलं उचलणं हे योग्यच आहे। अशा विचारांनी कोणतेही संकट ओढवत नसते। काही वेळा लोक असाही सल्ला देतात की पैसे कमवणे ही भौतिक जगाची गरज आहे आणि तुम्ही स्वतः तर त्या जगापेक्षा फारच वेगळे आहात व तुम्हाला पैसे कमवायची काही गरज नाही। पण इथे लोक एक महत्त्वाची गोष्ट विसरतात, ते हेच विसरतात की जरी तुमचं खरं अस्तित्व अभौतिक असलं तरीही तुम्ही या जगामध्ये येण्यामागे आणि या शरीराशी जोडण्यामागचा उद्देशच भौतिकतेचा आनंद घेणं हा होता। आता जर या भौतिक जगात राहायचं असेल तर इथल्या सर्व गोष्टींचा फायदा घेतलाच पाहिजे। तुम्ही शरीरात राहून स्वतःला या भौतिकतेपेक्षा वेगळं करू शकत नाही। आता पाहूया समृद्धी, पैसे आणि आर्थिक सुबत्तेसाठी नवीन कथा कशी असावी। तर आतापर्यंत आपल्याला हे नक्कीच पक्क झालं असेल की आकर्षणाचा सिद्धांत हा आपल्या सद्य परिस्थितीला कधीही प्रतिक्रिया देत नाही। त्याची प्रतिक्रिया हे तुमच्या विचारांवर अवलंबून असते। तुम्ही ज्या भावनांनी आणि ज्या गुणवत्तेचे विचार करता त्यावरून आकर्षणाच्या नियमाची प्रतिक्रिया अवलंबून असते। त्यामुळे काय आहे या विचार प्रणालीला छेद देऊन काय हवं आहे ही विचार प्रणाली विकसित करण्याची गरज आहे। यामुळे विचारांची एक नवीन प्रणालीच विकसित होते जी उज्ज्वल भविष्याची निर्मिती करते। काही प्रश्न दिले आहेत, ते प्रश्न वाचल्यावर तुम्हाला सहज सुचणारी उत्तरे तुम्ही द्या। त्यानंतर त्या प्रश्नासंबंधीची नवी उत्तरे कशी असू शकतात याचा अभ्यास करा आणि मग त्या नव्या उत्तरांना तुमच्या जीवनाचं अंग बनवा। आता हवे आहेत तेवढे पैसे तुमच्याकडे आहेत का हा झाला पहिला प्रश्न। या ब्रह्मांडामध्ये सगळं अमर्याद आहे का? तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतील असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही जन्म घ्यायच्या आधीच तुम्हाला किती पैसे मिळायला हवेत हे ठरलेलं असतं का? तुम्हाला जेवढे पैसे कमवायचे आहेत त्या अनुषंगाने तुम्ही विचारांना दिशा द्यायला सुरुवात केली आहे का? तुमची आर्थिक परिस्थिती बदलण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे असं तुम्हाला वाटते का? तुमच्या आर्थिक परिस्थितीवर तुमचं नियंत्रण आहे का? तुम्हाला जास्त पैसे हवे आहेत असं वाटतं का? तुमच्या सध्याच्या माहितीच्या आधारे तुमच्या जीवनात सोबतता येईल असं तुम्हाला वाटतं का? आता जाणून घेऊया पैशाविषयी संबंधी जुनी कथा काय असते। तर पैशाविषयीच्या जुन्या कथेची काही
काही उदाहरणं आपण इथे पाहूया. मला खरं तर आयुष्यात कित्येक वस्तू खरेदी करायच्या आहेत, पण मला त्या परवडत नाहीत. मी आता पहिल्यापेक्षा जास्त पैसे कमावतोय, पण पैसे ही गोष्टच अशी आहे की जी कधीच पुरेशी होत नाही. महागाई नेहमी माझ्या पुढे पुढे जात राहते. असे मला वाटते की ही पैशाची चणचण आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. माझ्या आईवडिलांनाही अशाच प्रकारे काटकसरीने जीवन जगायला लागलं होतं आणि मलाही हे वारसा हक्काने मिळाल्यासारखं वाटतंय. ही कमतरता बहुतेक अनुवांशिकच असावी. मी असं ऐकून आहे की जगात अशी कितीतरी लोक आहेत ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे आणि त्यांना कधी पैशाची काळजीच करायला लागत नाही. पण हे मी फक्त ऐकून आहे. मी कधीही अशा प्रकारची लोक पाहिले नाहीत. तर माझ्या भोवताली मला सर्वजण पैशांच्या बाबतीत झगडताना दिसतात. त्यांना कायम आता पुढे काय होणार याची चिंता लागून राहिलेली असते. जर तुम्ही या कथेचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला जाणवेल की याची सुरुवात सद्य परिस्थितीपासून होते. यामध्ये सुद्धा अनावश्यक गोष्टीकडे पहिल्यांदा लक्ष केंद्रित केलं जातं. त्यानंतर असं का याची कारण मीमांसा होऊन त्याचा भूतकाळाशी संबंध जोडला जातो. भूतकाळाला वर्तमानातील समस्येशी जोडण्यामुळे ती समस्या अधिकच भयानक होत जाते. त्याच्यात भर म्हणून त्याला एक सामाजिक समस्येची जोड मिळते. याचा अर्थ असा होतो की जेव्हा तुम्ही एखाद्या विषयाच्या बाबतीत नकारात्मक कथा सांगायला सुरुवात करता तेव्हा आकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला मदत करतो आणि तो तुम्हाला भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्हीमध्ये फिरवून आणतो. पण या दोन्ही काळामध्ये तो कमतरतेचा धागा मात्र सोडत नाही. भूतकाळातील चणचण आणि भविष्यातील येणाऱ्या समस्या तो भिंग लावून दाखवतो. जेव्हा तुम्ही नकारात्मकतेमधून किंवा कमतरतेच्या भावनेतून विचार करायला लागता तेव्हा तुमच्या तक्रारीच्या सुराला जोर देतील असे अजून विचार तुम्हाला मिळत जातात. तुम्ही वर्तमानात बघा, भूतकाळात जा किंवा भविष्याविषयी विचार करा. या तिन्ही ठिकाणी तुम्हाला हेच पाहायला मिळतं. पण जेव्हा तुम्ही आहे त्याच परिस्थितीमध्ये तुमचा विचार सकारात्मकतेकडे घेऊन जाता तेव्हा परिस्थिती बदलते आणि तुम्हाला नवी चित्र दिसायला लागतात. आता पाहूया काही नवीन कथांची उदाहरणं. इथे काही नवीन कथांची उदाहरणं आपण पाहणार आहोत. जितक्या सहजतेने श्वास घेण्यासाठी हवा उपलब्ध आहे तितक्या सहजतेने पैसाही उपलब्ध आहे. ही संकल्पना मला खरंच खूप आवडली. पैसा सहजतेने येतोय हे कल्पनाच मला अतिशय सुखावून जात आहे. मी पैशाचा प्रवाह आत्ताच अनुभवायला लागलोय. आता हे मला जाणवतं की पैशाविषयीचा माझा दृष्टिकोन बदलल्याने माझ्या जीवनात पैशांचा ओघ वाढला आहे. मी माझ्या विचारांना सहजतेने या प्रकारे नियंत्रित करू शकतो याची मला खात्री आहे. अशा प्रकारे मी स्वतः माझ्या विचारांना नियंत्रित करत असल्यामुळे माझ्यामध्ये एक आनंदाची आणि समाधानाची भावना निर्माण होते. माझ्या जीवनातील घटना या माझ्या विचारांचा परिणाम आहेत याची मला दिवसेंदिवस प्रचिती येत आहे. मला हे रहस्य समजले की मी फक्त विचारांच्या आधारे माझ्या पैशाचा ओघ नियंत्रित करू शकतो. आता एकदा हे रहस्य आणि आकर्षणाचा सिद्धांत कळल्यामुळे माझा आत्मविश्वास खूपच वाढला आहे. मला हे समजतंय की माझ्या भोवतालच्या लोकांच्या पैशाविषयीच्या धारणा वेगवेगळ्या आहेत. त्यांचा पैसे खर्च, समृद्धी, बचत, पैशाची देवाणघेवाण, कमवणे अशा बाबतीतील दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. मला हे समजले की मला त्यामध्ये अडकण्याची काहीही आवश्यकता नाही. मी जर माझ्या भावना सकारात्मक ठेवल्या आणि त्या प्रकारची स्पंदनं निर्माण केली तर इतरांच्या दृष्टिकोनाचा माझ्या आयुष्यावर काहीही परिणाम होणार नाही. मला हा सिद्धांत समजल्यापासून एका वेगळ्या शक्तीची प्रचिती येत आहे. मला जाणवतं ते हे की मी त्या शक्तीशी एकरूप होत आहे जी असामान्य क्षमता ठेवते आणि माझ्यासाठी अमर्याद समृद्धी निर्माण करू शकते. मला समजलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की पैसे असो अथवा नसो मी पैशाविषयी सकारात्मक भावना ठेवू शकतो आणि ही भावना आपोआपच सगळ्या सकारात्मक गोष्टींना जन्म देईल. अर्थात कोणती कथा योग्य कोणती अयोग्य याविषयीचे कोणतेही ठोकताळे नाहीत. हा तुमचा भूत, वर्तमान आणि भविष्य काळाचा एकत्रित परिणाम असू शकतो. हे पूर्ण कथा एकदम सांगायचीही गरज नाही. तुम्ही दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा या कथांमधील एक भाग स्वतःला सांगू शकता. मित्रांनो, आपल्या आयुष्यात पैसा, समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. पण त्याची योग्य हाताळणी आणि सुरक्षित बचत याशिवाय ती फक्त स्वप्नच राहते. आपण जुन्या दृष्टिकोनातून शिकलेल्या गोष्टींना समजून घेत त्यात नव्या विचारांची भर घालून आपलं आर्थिक भविष्य अधिक सुरक्षित करू शकतो. योग्य बचत,
योग्य निर्णय आणि योग्य गुंतवणूक हे आपल्याला नक्कीच आर्थिक सुबत्ता मिळवून देतील। यामुळे फक्त भविष्य नाही तर वर्तमानही अधिक सुखकारक होईल। त्यामुळे आता वेळ आली आहे आपल्या पैशाकडे नव्या दृष्टिकोनाने बघायची आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी ठोस पावलं उचलायची। चला तर मग बचतीचा हा प्रवास आजपासूनच आपण सकारात्मक पद्धतीने सुरू करूया। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा नवीन प्रकारच्या व्हिडिओमध्ये।